श्री स्वामी समर्थ। तर मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की पितृपक्षामध्ये सेवा करायच्या कोणत्या करायच्या, काय करायचं। मी मागच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं आहे, पण तरीही आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला पितृपक्षामध्ये आपले जे गुरु असतात तुम्ही त्यांची जरी सेवा केली तरी चालते, पण ती आपल्यासाठी नसावी, ती फक्त पितरांसाठी असावी। तर तुम्ही गुरुचे सुद्धा सेवा करू शकतात, पण ती पितरासाठी तुम्हाला करायची आहे। त्याबद्दलचाच आजचा व्हिडिओ आहे। तो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता चालू आहे पितृपक्ष आणि यामध्ये आपण आपल्या पितरांची सेवा करत असतो, त्यांना जीव घालत असतो, त्यांच्या तिथीप्रमाणे दान करत असतो। तर या सगळ्या गोष्टी आपण या पंधरवाड्यामध्ये करत असतो। तर त्याच्यामुळे मी आज तुम्हाला ते सांगणार आहे की तुमच्याकडून जे उपाय वगैरे सेवा जे काही असेल ते तुम्ही करू शकतात। पण कसं असतं ना, शेवटी जेव्हा आपल्यावर अडचणी संकटे काही येतं ना, तर जिथे काही मार्गच निघत नसेल तिथे आपल्याला जे आपले गुरु असतात ते आपल्याला म्हणजे आपल्या अडचणी ते दूर करत असतात किंवा आपल्याला ते तारत असतात एका प्रकारे। तर त्याच्यामुळे तुम्हाला स्वामींच्या सेवा करायच्या आहेत या पितृपक्षामध्ये। तुम्ही जर रोज नित्यसेवा तर करतच असणार मला माहिती आहे, पण पितृपक्षामध्ये स्पेशल तुम्हाला तुमची जी नित्यसेवा आहे ती तुम्हाला चालूच ठेवायची आहे। पण हे जे तुम्ही दुसरं काही करणार आहात ते नामस्मरण का होईना, फक्त मी हे नाही म्हणत की तुम्ही दुसरं तुमची नित्यसेवा पण करा, परत तुम्ही पितरांसाठी दुसऱ्या सगळ्या सेवा करा, असं नाही म्हणत मी। तुमचे सगळे नित्य जे सेवा आहे ते तुम्ही चालू राहू द्या, पण ह्या पितृपक्षामध्ये तुम्हाला तुमच्या पितरांसाठी तुमच्याकडून जेवढ्या होतील तेवढ्या सेवा करायच्या आहेत। मग ते तारक मंत्राचं अनुष्ठान हो की श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा असेल तर, किंवा घोर कष्टोद्धरण स्तोत्र आहे ते, म्हणजे तुमच्याकडून जे होईल ते स्वामींची सेवा। असं नाही, तुम्ही एकदा तारक मंत्रसुद्धा म्हणू शकतात दिवसभरामध्ये, एक माळ जप तुम्ही करू शकतात। म्हणजे मी म्हणत नाही तुम्ही जास्त काही करा, फक्त ते पितरांसाठी असावं। जेव्हा तुम्ही सेवेला सुरुवात करणार त्याच्या आधी हात जोडून म्हणायचं की ही जी मी सेवा करत आहे ती मी माझ्या पितरांसाठी करत आहे। तर असे तुम्हाला म्हणून तुम्हाला जी सेवा करायची आहे ती तुम्ही करू शकतात। याने काय होईल की एक प्रकारे पितरांची सेवा होईल आणि म्हणजे तुम्ही सेवा करण्याच्या माध्यमातून तुमचे जे पित्र आहे, पूर्वज आहे, त्यांना तुम्ही रोज आठवणीत आणणार आणि म्हणून तुम्हाला पितृदोष लागणार नाही आणि तुमच्या पितरांचा तुमच्यावर नेहमी आशीर्वाद राहील। म्हणून तुमची सेवा वेगळी, तुमच्या पितरांसाठी केलेली सेवा वेगळी। म्हणून जेव्हा सेवा करणार तेव्हा ही प्रार्थना करून बोलायचं आहे की माझी सेवा ही पितरांना समर्पित आहे। त्याच्यानंतर तुम्ही द्वादश ज्योतिर्लिंगम जे आहेत, म्हणजे भगवान शंकरांचं स्तोत्र ते तुम्ही म्हणू शकतात, ज्याच्यामध्ये भगवान शंकरांचे जे सगळे ज्योतिर्लिंग आहेत त्यांची नावं आहेत ते स्तोत्र तुम्ही म्हणू शकतात। तर त्याच्यानंतर गुरुचरित्रचं जे पारायण आहे ते तुम्ही एकदा का होईना 15 करू शकतात। त्याच्यानंतर कोणाला जर स्वामी चरित्र सारामृत करायचं असेल तर ते तुम्ही करू शकतात। म्हणजे तुमच्या इच्छेने तुमच्या मनाने तुम्हाला जी सेवा करायची ती तुम्ही करा, फक्त ती तुमच्यासाठी नसावी, ती तुमच्या पितरांसाठी असावी। म्हणून तुमच्याकडून जे होईल ते नक्की करा। आणि हो, पुढचं असं की महिलांना जे असतो तो महिलांना सासरचा आणि माहेरचा दोघांकडचा पितृदोष हा लागत असतो। म्हणजे इकडे आईकडचे जे कोणी असतील, त्यांची आजी वगैरे कोणी असेल, आणि त्याच्यानंतर सासरकडे आल्यावर तिकडचे सासू सासरे त्यांचे आईवडील यांच्या दोघांकडचा जो पितृदोष असतो तो महिलांना लागत असतो। आणि तो या स्वरूपात लागत असतो की गर्भ न राहणे किंवा वारंवार गर्भपात होणे, या स्वरूपात महिलांना पितृदोष हा लागत असतो। म्हणून पितृपक्षात जेवढी होईल तुमच्याकडून तेवढी सेवा करा जास्तीत जास्त, त्याच्यानंतर दान करा, जेणेकरून महिलांना पितृदोष लागणार नाही आणि त्यांना अशा अडचणी येणार नाही। तर नक्की सेवा करा, तुमच्या पितरांना नैवेद्य दाखवा, दान करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ।